महाराजांचा आहे, नाथ महाराजांचा आहे। या अभंगामधून शांती ब्रह्म एकनाथ महाराज नेमकी काय सांगतात? अभंग चौकड्याचा आहे। हा अभंग घेणं म्हणजे एवढं सोपं आहे, विचार करावा लागतो, फार विचार करावा लागतो। परंतु इथं आल्यानंतर काय करावं, कोणता अभंग घ्यावा, पडोळ सरांच्या घरी बसलो, फेटा बांधता बांधताच त्या ठिकाणी विचार केला, म्हटलं हा अभंग या ठिकाणी आज घेण्याचा प्रयत्न करूया। शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामधून नेमकी काय सांगतात त्या अगोदर मी काय सांगतो। या जरी प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवानिमित्ताने असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह जरी असेल तरी सुद्धा या अभंगाच्या रूपाने ह्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या रूपाने आपल्या या धर्म मंडपामध्ये सुकेने गावामध्ये आलेले आहेत। काल जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग झाला, त्या रूपाने अभंगाच्या रूपाने साक्षात श्री संत जगद्गुरु तुकोबराय आपल्या या कसबे सुकाने गावात या धर्म मंडपामध्ये आलेला आहे। आधी करून सांगायचं जर म्हटलं, हरिपाठ होत असेल, निवृत्तीनाथ महाराजांचं गाथा पारायण चाललेलं आहे, व्यासपीठ चालक आपलेच महाराज आहेत नाही का। ते निवृत्तीनाथ दादा त्या अभंगाच्या रूपाने, त्या गाथाच्या रूपाने आपल्या या धर्म मंडपामध्ये सुद्धा आलेले आहेत। आपला भाव जसा असेल तसंच आपल्याला दिसेल, भाव नसेल तर कोणी येऊन गेलं तर कोणीच दिसणार नाही। मला सांगण्याचं तात्पर्य, इथं माऊली ज्ञानोबारायांचा जर हरिपाठ होत असेल तर माऊली ज्ञानोबाराय त्या हरिपाठाच्या रूपकाने ते माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ह्या मंडपामध्ये आहेत। तसा जर विचार केला तर आपण हरिपाठ घेतो म्हणजे नेमकी काय, आम्ही आता हरिपाठ घेऊन टाका म्हणजे पंक्तीला जायला मोकळं आपण। आज मला वाटतं अहिरांची इथं पंगत होती नाही का, हा सुंदर पंगत होतं, पण माझं थोडं भाग्य कमी पडलं, त्या पंगतीपर्यंत मी पोहोचलो नाही। पुढच्या वर्षी नक्कीच येईल, तारीख नाही दिली तरी पंक्तीला येईल। हा सरांजवळ सांगितलं, जे महाराज पंक्तीला येत नाही त्यांची तारीखच घ्यायची नाही। त्यांचा संकल्प मला चांगला आवडला। जे आपल्या जेवणाचे उपयोगाचे नाही ते कीर्तनाला काय करतात, सुंदर त्यांनी वाक्य वापरलं, असो चांगलं वाक्य वापरलं। पण झालं काय महाराजजी, शाळेवरती एका ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हीच होतो, त्यामुळे तिथेही जावाच लागलं आणि वेळ तिथं द्यावाच लागते। नवतरुण मंडळ सप्ताहासाठी राहते, शाळेसाठी जातात, मग सगळीकडे नियोजनामध्ये थांबावं लागतं, त्या दृष्टिकोनातून त्याही ठिकाणी थांबावं लागलं। असो, माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ घेतो म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबारायांशी आपण संवाद करत आहोत। ज्या दिवशी आपल्या मनामध्ये अशी भावना निर्माण होईल की आम्ही माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ नाही, माऊली ज्ञानोबारायांशी त्या अभंगाच्या रूपाने बोलत आहोत, असा भाव ज्यावेळेस आपला निर्माण होईल त्यावेळेस दिवसापासून खरा हरिपाठ आपला चालू होईल। नाहीतर आम्ही हरिपाठ घेऊन टाकायचा होता, घेतलाच कशाला। का माऊली ज्ञानोबाराय कसा ती गोष्ट आहे। आपण ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरिपाठ, नेमकी खाली वाकून पाया पडतो गारका मारतो म्हणजे नेमकी काय हो, काही ना काहीच गांभीर्याने विनेकरी वाकला म्हणजे आपण सगळ्यांनी वाकायचं असा भाव नव्हे। थोडक्यात सांगून जातो, ज्यावेळेस वागतो त्यावेळेस असा मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे की साक्षात आळंदीला जाऊन नवे नवे माऊली ज्ञानोबारायांची समाधीच या कसबे सुकेण्यामध्ये आलेली आहेत आणि माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती आम्ही साष्टांग दंडवत करत आहोत। असा भाव ज्या दिवशी आपला निर्माण होईल त्या दिवशी आपण खरं वाकल्याचं, त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ घेतल्याचं समाधान आपल्या जीवनात प्राप्त होईल। नाहीतर किती वाकलन कमराचा व्यायाम होईल याच्यापेक्षा काही होणार नाही, एवढाच परिणाम होईल। पण ज्या दिवशी भाव निर्माण होईल त्या दिवशी त्या दिवसापासून माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन ह्याच गावात आपल्याला मिळत जाईल। मग सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण आज या अभंगाच्या रूपाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये आहेत। म्हणजे या संतांचं, ज्याही संतांचं चिंतन आपण या अभंगातून करू त्या संतांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत। मग संतांमध्ये ना आपल्यामध्ये नेमकी काय बदल आहे, काय म्हणते संतात आपल्यात काय बदल आहेत, त्यांना हात पायात आपल्याला आहेत, त्यांच्यात आपल्यात काय बदल आहेत। संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठी तफावत आहे, संतांमध्ये ना आपल्या मध्ये फार मोठा बदल आहे। काय बदल आहेत त्यांच्यात आपल्यात काय बदल आहेत ना, आपलं तुकोबाराय एका अभंगातून सांगतात, दृष्टांत देऊन सांगतात। दही आहे, दही, दह्याचं घुसळण केल्यानंतर दह्यातून काय निघतं, हा ताक निघतं, अजून काय निघतं,
लोणी निघतं, बरोबर आहे का नाही? मग एकाच दह्यामधून लोणीही निघतं आणि एकाच दह्यामधून ताकही निघतं की नाही? एकच दही एकच आहे, पण लोणी आणि ताकाची निर्मिती कशातून झाली? दह्यातून झाली. मग मला सांगा, लोणी ते लोणीच आहेत आणि ताक ते ताकच आहे. मग दोन्हींची एकाच किमतीमध्ये जर आपण मागितलं तर जमेल का? दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही मागून दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही मागून. हो, दह्याची अंगी निघे ताक लोणी. एकाच दह्यामधून निघते, ताकही निघतं आणि लोणी निघतं. मग जर समजा का हो, एखाद्याने ताक आणि लोणी बाजारात विकायला नेलं आणि नेल्यानंतर आपल्यासारखा एखादा विद्वान जर मागायला गेला बाजारात, का हो काय आम्हाला लोणी आणि ताक एकाच किमतीत द्या, जमल का? लोण्याची किंमत मागितली आणि ताकाची किंमत कोणाची जास्त राहील? लोण्याचे. जर समजा आपण एकाच किमतीत जर मागितलं, समजा एखादा विद्वान गेला आपल्यासारखा, काय आम्हाला लोणी आणि ताक एकाच किमतीत दे, जमेल का? नाही जमणार. तो विकणारा जो आहे तो त्याच्यातून त्याचीही किंमत काढेल. आणि जर हेही कळाले नसेल, काय लोणी आणि ताक जर एखादा व्यक्ती एकाच किमतीत मागत असेल तर त्याच्यातून त्याचीही किंमत निघल. आता एवढं सांगून जर कळालं नसेल तर आता माझी किंमत निघल. कळालं नाही, अजून बी नाही कळालं, आता नक्की निघाल, कारण आमच्या किमती आधीच ठरायला लागल्या. काय लोणी दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले म्हणजे किमतीत, एका किमतीत दोन्ही मागू नये. मग लोणी ते लोणी आहेत आणि ताक ते ताकच आहेत. मग तसं संत ते संतच आहेत आणि तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्हीच आहे. एवढा बदल आहे. किती बदल आहेत? आकाश आहेत, आकाश. आकाशाच्याच पोटामध्ये चंद्रही आहेत आणि आकाशाच्याच पोटामध्ये तारांगणही आहेत. मग का व तारांगण किती आहेत? बरं, चंद्र किती आहेत सांगता येईल का? एक आहे. तारांगण किती आहेत? मोजले नाही का तुम्ही? मग एवढे दिवस केलं काय तुम्ही? मोजले नाहीत. साधे तारांगण सुद्धा मोजता आले नाही तुम्हाला. मी मात्र पाठ्याने एवढेचे एवढे तारांगण मोजले नाही. सोपं आहे का? रामकृष्ण. मग मला सांगा, चंद्र एकटा आहे, तारांगण अनेक आहेत. मग अमावस्येच्या दिवशी जर चंद्र जर उगावला नाही, तारांगण किती आहेत? मग प्रकाश किती पडायला पाहिजेत? लख असा प्रकाश पडायला पाहिजेत. मग चंद्र तो चंद्रच आहे, तारांगण ते तारांगणच आहेत. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहोंशी समान पाहू नये, दोन्हींना समान पाहू नये. मग तसं तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्हीच आहेत, संत ते संतच आहेत. अनेक दृष्टांत सांगतात. पृथ्वी आहे, पृथ्वीच्याच पोटात हिराही निघतो आणि पृथ्वीच्याच पोटात गारगोटी निघते. मग हिऱ्याची गारगोटीची एकच किंमत केली तर जमेल का? तो हिराच आहे आणि गारगोटी ते गारगोटीच आहेत. पृथ्वीच्या पोटी निघे गारगोटी दोहोशी संसाठी करू नये. अनेक प्रमाण सांगता येतात. तसं तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्हीच आहे आणि संत ते संतच आहे. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोशी समान भजू नये. एक दृष्टांत सांगतो. तसं संत ते संतन, तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्हीच आहे. नदी आहेत, नदीतही पाणी आहेत आणि समुद्रात काय आहेत? समुद्रातही पाणी आहे. मग समुद्राला नदी म्हणून चालेल का? नदीला समुद्र म्हणून चालेल का? बरं, इतरत्रही पाषाण आहेत आणि शिवलिंगही कशाच आहेत? पाषाणाचंच आहेत ना. मग शिवलिंगाला पाषाण म्हणून जमेल का? समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून येलिगा संतानवती जगा अनंतात तारी हे समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून येलिगा संतानवती जगा अनंतात तारी
पैगा. समुद्राला नदी म्हणून चालणार नाही, नदीला समुद्र म्हणून चालणार नाही. इतरत्र पाषाण पडलेले आहेत त्यांना शिवलिंग म्हणून चालणार नाही, शिवलिंगाला पाषाण म्हणून चालणार नाही. मग तसंच आहे संत नवती जगा मानसाच्या सारखी. संत ते संतच आहेत आणि तुम्ही आम्ही ते तुम्ही आम्हीच आहेत. दोन्ही दिसती सारखी वर्मदाने तो पारखी, वर्मदाने तो पारखी, पारखी वर्मदाने तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्मदाने तो पारखी, वर्मदाने तो पारखी, वर्मदाने तो पारखी. सुंदर प्रमाण. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. तुम्ही आम्ही सारखेच दिसतात. बरोबर महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. काय एखादा कीर्तनातून उठला का हो, संतांमध्ये ना आपल्यामध्ये काय बदल आहेत? दोन्ही तर सारखीच दिसते. त्यांना डोकं आहेत, आपल्याला डोकं आहेत. त्यांना हात आहेत, आपल्याला हात आहेत. त्यांना पाय आहेत, आपल्याला पाय आहेत. त्यांना डोळे आहेत, आपल्याला डोळे आहेत. मग त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय? त्यांच्यात आणि आपल्यात फार मोठा बदल आहे. काय 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 बदल आहेत? ज्या वेळेस चांगदेव महाराज समाधीस्थ होत होते आणि त्यांच्या समोर मेलेले प्रेत ज्यावेळेस ठेवल्या जात होते, पण चांगदेव महाराज समाधीतून उत्थान झाल्यानंतर डोळे उघडल्यानंतर त्या चांगदेव महाराजांची दृष्टी जेवढ्या प्रेतांवरती जाईल तेवढे प्रेत जिवंत होऊन उठून घरी जात होते. तेवढ्या त्यांच्यात आणि आपल्यात एवढा बदल आहे. किती बदल आहे? ते चांगदेव महाराजांच्या समाधी दृष्टी ज्यांच्यावरती पडत होती समाधीतून उठल्यानंतर, मेलेले माणसं जिवंत होऊन घरी जात होते. त्यांच्यात आणि आपल्यात एवढा बदल आहे. किती बदल आहेत? आपल्या कीर्तनात, चालू कीर्तनात माणसं झोपवण्याचं सामर्थ्य तेवढं आपल्यात आहे. किती सामर्थ्य आहे? त्यांच्यात आणि आपल्यात फार मोठा बदल आहे. मग का हो, चांगदेव महाराज ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांना भेटायला निघाले, कशावर निघाले हो? फॉर्च्युनर होती का कोणती होती? कशावर निघाले? वाघावर निघाले. बोलत जा बर का. हा, कशावर निघाले? वाघावर निघाले. चांगदेव महाराज वाघावर बसून निघाले माऊली ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथ दादांना भेटायला. चांगदेव महाराज वाघावर निघाले. आणि जर समजा सर आता चालू कीर्तनात जर इथं वाघ आला, आडनावाचा नाही, ओरिजिनल, त्यांच्यात आपल्यात बदल सांगतो बर का. समजा आलाच मागणं वाघ आला, तुम्ही मात्र इथं कीर्तनात थांबशाल? हा, थांबशाल का इथं कीर्तन? हो, आला समजा वाघ, येऊ नये पण आला वाघ, थांबशाल इथं कीर्तनात? तुम्ही एक सुद्धा या कीर्तनात थांबणार नाही. पण मी मात्र पाठ्या इथंच थांबणार नाही. हा, हे सलाईनतून इंजेक्शन. थांबणार. आणि जर थांबलो तर काय होईल? पिवळा पितांबर काय होईल समजलं तर कळतंय. हे समजायला पक्क बसा. पक्क म्हणजे एकमेकांना धरून नाही, सर्वांगाचे कान करा. हे सर्वसामान्य आहे. चालू कीर्तनात वाघ आला तर आपण थांबणार नाही. चांगदेव महाराज वाघावर बसून निघाले. कोणाला भेटायला? माऊलींना. बरं, मग ज्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय, स्वपन काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादा ज्या निर्जीव भिंतीवरती बसलेले होते, त्यांना कळालं की चांगदेव महाराज आपल्याला भेटायला वाघावर बसून येऊ राहिले. हातात चाबूक कशाचा आहे? सर्पाचा आहे. हे कळाल्यानंतर माऊली ज्या भिंतीवरती बसलेले होते ना, त्या निर्जीव भिंतीवरती, त्या भिंतीलाच आदेश दिला, चला आपल्याला चांगदेव महाराजांना भेटायला जायचं आहे. चालविली झड भिंती हरली चांगयाची भांती, मोक्ष मार्गी जाती चालो बाबा, मोक्ष मार्गी जाती चालो बाबा. हो, चालविली जड भिंती. मग सांगण्याचं तात्पर्य, ज्या निर्जीव भिंतीवरती बसलेले होते त्या भिंतीला चालना दिली आणि ते निघाले. संतांमध्ये आपल्यामध्ये एवढा बदल आहे.
किती बदल आहेत. ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी जगाचा चालक मालक कावडीनं पाणी वाहण्याचं काम करत होते. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे हरी अनन्य भक्ती भावे निळावंतीच्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंतीच्याचे पाये कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे एकनाथ महाराज आणि या साधू संतांचे आपल्या वारकरी संप्रदायाचे फार मोठे उपकार आहेत. तसा जर विचार केला तर आपल्या वारकरी संप्रदायाची इमारत उभारण्याचं काम या संत महात्म्यांनी केलेलं आहे. संत महात्म्यांनी केलेले आहेत. काय काम केलेलं आहे? एक बहिणाबाईंचा एक सुंदर अभंग आहे. हरी संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस. त्याला बहिणाबाईंचा अभंग आहे. म्हणजे या अभंगामधून नेमकी काय सांगतायत? माऊली ज्ञानोबारांनी या वारकरी पंथाचा पाया रचला. लक्ष द्या, काय 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 या वारकरी पंथाचा पाया रचला. नामदेव महाराजांनी कुठल्याही प्रकारचे यूट्यूब नसताना, गुगल नसताना, फोन आपलं काय व्हॉट्सअप नसताना, फेसबुक नसताना, मोबाईल नसताना, ते सर्व काही नसताना नामदेव महाराजांनी वारकरी पंथाचा विस्तार केला. नाथ महाराज हे त्या ठिकाणी ध्वज फडकवत आहेत आणि श्री संत जगद्गुरु तुकोबारा हे कळस्थानी झळकत आहे. हे कळस्थानी झळकत आहेत. म्हणजे हा जो अभंग आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगणारा हा अभंग आहे. विठाल हो. मग सांगण्याचं तात्पर्य आपण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जर आपण विचार करू गेलो तर प्रत्येक संत महात्म्यांची आयु मर्यादा म्हणजे जीवनकाल सुद्धा भिन्न भिन्न आहे. तुम्ही म्हणशाल कसं काय भिन्न भिन्न आहेत? ऐका, माऊली ज्ञानोबारांचा जीवनकाल किती वर्षाचा आहे? हा, जागे आहेत ना? किती वर्षाचा आहे माऊली ज्ञानोबारांचा जीवनकाळ? नाही माहिती? 22 वर्षाचा आहे. तुकोबारांचा जीवनकाल किती वर्षाचा आहे? हा, 42. वा. एकनाथ महाराजांचा जीवनकाल किती वर्षाचा आहे? 62 वर्षाचा आहे. नामदेव महाराजांचा जीवनकाल किती वर्षाचा आहे? 82 वर्षाचा आहे. बरोबर, रामकृष्ण. प्रत्येक संत महात्म्यांची आयु मर्यादा ही वेगवेगळी आहे. मला सांगा, माऊली ज्ञानोबारांचा जीवनकाळ किती? 2 म्हणजे 22 वर्षाचा. जगद्गुरु तुकोबारांचा जीवनकाल 4 2 42 वर्षाचा. एकनाथ महाराजांचा जीवनकाल किती वर्षाचा? 6 2. एक नामदेव महाराजांचा जीवनकाल किती वर्षाचा? 8 2. प्रत्येक संत महात्म्यांचा जीवनाचा विचार केला तर आयु मर्यादा भिन्न भिन्न आहे. याही पुढे बाबा एक मुद्दा मांडायचा जर म्हटलं तर प्रत्येक संत महात्म्यांमध्ये भिन्नता कशी आहे, भिन्न भिन्न कशी आहे? ज्ञानाची मूर्ती कोण? माऊली ज्ञानोबा आहे. वैराग्य मूर्ती कोण? तुकोबा आहे. शांती ब्रह्म कोण? हा, आणि भक्तीचे मुकुटमणी कोण? या प्रत्येक संत महात्म्यांमध्ये भिन्नता आहेत. याही पुढे जर सांगायचं जर म्हटलं, थोडक्यात मुद्दा सांगतो ना, अभंगाकडे येतो. प्रत्येक संत महात्म्यांची समाधी घेण्याची प्रक्रिया सुद्धा भिन्न भिन्न आहे. कशी भिन्न भिन्न आहेत? ऐका. नामदेव महाराज आपले आराध्य दैवत कोण आहे? भगवान पांडुरंग परमात्मा. आणि त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये कोणी समाधी घेतली? नामदेवरायांनी घेतले. मग मला सांगा, आपण जास्त गर्दी जर असली तर काय करतो? आधी नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतो, कलशाचं दर्शन घेतो की नाही? पंढरपूरला कोण कोण गेलं? सगळेच गेले. मला काही दिसले नाही तुम्ही तिथं. हा,
सगळेच गेले म्हणतात. तुम्ही तर वारीतच राहतात, लय दिवसांनी भेट झाली. हा, बालयोगी महाराजांच्या दिंडीत असतात. काय सगळेच गेले ना पंढरपूरला? मग मला सांगा, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन केलं का नाही आपण? केलं. मग नामदेव महाराजांची जी पायरी आहे ती कोणत्या पात्र्याने मडवलेली आहे? सोन्याच्या का चांदीच्या का तांब्याच्या? चला, जो उत्तर देईल त्याला कौन बनेगा करोडपती. चला चला, हा हा हा, जो उत्तर देईल त्याला 1 करोड रुपये बक्षीस. माझ्यावर विश्वास नसेल तर भले बी तुम्ही पाकिटातून कट करा. हा लक्षात नाही आलं, जागे राहा, पक्क बसा. काय 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 विश्वास नसेल तर कट करा. बाकीची राहिलेली काय 5-50 ते माझ्याकडे द्या. नाही, चला ठीक आहे, विनोदापुरतं बरं का. ठीक आहे म्हणशील 1 करोड रुपये, हा बाबा असं नेमकी करतो काय? चला ठीक आहे. काय काय कोणत्या पत्र्याने मडवलेले सांगा? हा, तांबा. तुमचं काय मत आहे बचत गट? सोन्याच्या का चांदीच्या का तांब्याच्या? बोला पटकन, कीर्तन आठवायचं आपल्याला. तांब्याच्या. बरं, अजून आपलं काय मत? तुम्ही सांगाल ते. सोन्याच्या का? नक्की सांगा. तुम्ही काय म्हटले? तांब्याच्या. तुम्ही? तांब्याच्या. बहुमत झालं. हा, पंचधातू नाही, अहो पितळी पात्र्याने मडवलेलं आहे. पितळेनी मध्य भारतातील धार येथील एका इस्मानाने मडवलेले आहेत. मध्य भारतातील धार गाव आहेत ना, तिथल्या एकाने मडवलेले, आणि त्या पायरीची स्मृती आजही जशाची तशी टिकून आहे. चला, नामदेव महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये समाधी घेतली. चला पुढे. नाथ महाराजांनी पैठण क्षेत्रामध्ये गोदावरी जलसमाधी घेतली. चला पुढे. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हे देहासह वैकुंठाला गेले. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी. मग मागे एवढे संत झाले, पण आतापर्यंत देहासह कोणी वैकुंठाला गेलं का? कोणीच वैकुंठाला गेलं नाही. पण आमचे जगद्गुरु तुकोबाराय हे देहासह वैकुंठाला गेले. हे मी नाही सांगत, महाराजांचे कट्टर विरोधक कोण? हरी म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी. गेला तो विमाने बैसोनिया, गेला तो विमाने बैसोनिया, गेला तो विमाने बैसोनिया. हो, म्हणे रामेश्वर. महाराजांचे कट्टर विरोधक मित्र नाही, त्यांनी सांगितलं की आमचे जगद्गुरु तुकोबाराय हे देहासह वैकुंठाला गेले. देहासह वैकुंठाला जाणं एवढं सोपं आहे का? देहासह वैकुंठाला गेले. आणि एवढंच नाही, गेल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात आले आणि त्यांना टाळ आणि विना देऊन गुरु उपदेश केला. कसा? हरी प्रयाण काळी देवे विमान पाठविले, हा कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. हे मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता दोष दिले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कळीचे म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय हे देहासह वैकुंठाला गेले. मागेही संत झाले, पुढेही झाले, पण आतापर्यंत कोणी देहासह वैकुंठाला गेला का? नाही. पण आमचे जगद्गुरु तुकोबाराय हे देहासह वैकुंठाला गेले. देहासह वैकुंठाला गेले म्हणजे ही जगद्गुरु तुकोबाराय महाराजांची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. कोणती अन्यथा कर्तुम शक्ती आहेत? देहासह वैकुंठाला गेले, पुन्हा मृत्यू लोकामध्ये 4 जणांकरता आले, वैकुंठातून परत आले. त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये एवढा फरक आहे. काय? जगद्गुरु तुकोबाराय देहासह वैकुंठात गेल्यानंतर 4 जणांकरता मृत्यू लोकात आले. मग त्यांच्यात आपल्यात काय बदल? आपल्याकडे पंचपदी सुरू झाले तरी महाराज मंडपात आले नाही. नाही लक्षात आलं? ठीक आहे. पंचपदी सुरू होऊन जाती तरी आपल्याला मंडपात येता येत नाही. त्यांच्यात आपल्यात एवढा बदल आहे. मग 4 जणांकरता आले. कोणा करता आले? एक जगद्गुरु तुकोबारायांची कन्या कोण? भागीरथी. एक संताजी महाराज जगनाडे,
सुद उमरेकर त्यांच्या करताना आलो म्हणे तुका संत न्यावया विष्णू लोका. आणि एक म्हणजे निळोबारायण करता वैकुंठातून पुन्हा मृत्यू लोकामध्ये आले. म्हणजे हे एवढं येणं सोपं नव्हे. आपल्याला घरातून कीर्तनाला लवकर येता येत नाही. पत्रिका दिल्या 8 दिवस झाले, बॅनर आपल्यात बदल आहे. किती बदल आहे. वैकुंठातून 4 जणांका म्हणजे एवढं सोपं नव्हे. चला पुढे. मग माऊली ज्ञानोबराय, माऊली ज्ञानोबरायांना स्वतः देवानं सांगावं समाधी कशी घ्यावी. हे काही सुकेण्याच्या लोकांनी नाही सांगितलं. काय 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 समाधी कशी घ्यायची हे मी नाही सांगत बरं का. प्रमाण सांगतो ऐका. कशी समाधी घ्यायची त्याची प्रक्रिया सांगितली. हरी दशमी प्रस्थानाचा समयो, एकादशी जागर उत्सव, द्वादशी शिरापती महोत्सव ज्ञान देवे केले. म्हणजे काय, एकादशीच्या दिवशी जागर करायचा, द्वादशीला शिरापतीचा महोत्सव करायचा, त्रयोदशीला काय करायचं आहे ते समाधी घ्यायची आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. हे सर्व जागा ठरल्यानंतर सर्व संत मंडळी देवाजवळ गेली. देवाला प्रश्न विचारला. म्हटले देवा उत्तर ऐका बरं का सगळ्यांनी, लक्ष माझ्याकडे द्या. काय 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 संत मंडळी देवाजवळ गेली. देवाला म्हटले देवा काय या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय समाधी घेता हे क्षेत्र नेमकी कोणतं आहे, ही जागा नेमकी कोणती आहे, इथंच माऊली ज्ञानोबराय का समाधी घेत आहे. त्यावेळेस देवाने संतांना सांगितलं काय, इथून मागच्या ज्या समाधी घेतलेल्या आहेत माऊली ज्ञानोबरायांनी, इथून मागे जी समाधी 107 समाधी या जागेवरती घेतलेली आहेत. आता ही जी समाधी आहेत आत्ताची ही 108व्या क्रमांकाची समाधी आहे. हे मी नाही सांगत, अष्टोत्तरी वेळा साधिली समाधी ऐसे हे ठाव अनादि असे. अनादि कालापासून माऊली ज्ञानोबरायांची समाधी इथून मागच्या 107 समाधी त्या जागेवरती झालेल्या आहेत. आता ही 108व्या क्रमांकाची समाधी आहे. आणि मग हे सर्व संत मंडळीला देवाने सांगितल्यानंतर स्वतः भगवान पांडुरंग परमात्म्याने माऊली ज्ञानोबरायांविषयी उद्गार काढले. काय उद्गार काढले, देवो म्हणती रुक्मिणी होय. काय देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखीला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो वाहत येईल टाळी, वैकुंठ भुवनासी. मला सांगण्याचं तात्पर्य. आणि मग निवृत्तीनाथ दादांनी आणि स्वतः भगवान पांडुरंग परमात्म्याने ज्यावेळेस माऊलींना समाधी घ्यायची होती, ते नारा विठा गोंदा मादा हे सगळं चरित्र आता सांगत नाही. त्याला ज्ञानेश्वरी चरित्र सांगायला 60 दिवस पाहिजे, तेव्हा ती होईल. कसं कसं यात्रा कुठं काय कुठं. चला ठीक आहे. मग देव निवृत्ती याने त्या दोन्ही हात त्या बाजूने धरले आणि जी जागा समाधीची होती त्या जागेवरती स्वतः देवानं आणि निवृत्तीनाथ दादांनी बसवलं. देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. मग तिथे बसवल्यानंतर काय केलं तर माऊली ज्ञानोबरायांच्या समोर समाधीच्या जागेवरती ग्रंथ ठेवला. आणि ग्रंथ ठेवल्यानंतर त्या जागा ती निश्चित राहण्यासाठी तिथं एक काठी म्हणजे दंडक रोवण्यात आला. आणि त्याच दंडकाला कालांतराने वरती फांद्या पानं फुलं फुटले आणि खाली मुळ्या फुटल्या. मुळ्या फुटल्यानंतर झालं काय, मग तोच म्हणजे आजचा तागायत असणारा अजान वृक्ष. मग काहो ती माऊली ज्ञानोबरांनी समाधीची जागा ते निश्चित करण्यासाठी तिथं काठी रोवण्यात आली आणि त्या काठीलाच खाली मुळी फुटली आणि वरती पालवी फुटली. तो म्हणजे आजचा असणारा अजान वृक्ष. मग काहो त्या ठिकाणी तो अजान वृक्ष याचं महत्व काय आहे तर नाथ महाराज अभंगाच्या प्रथम अजान वृक्षाची पाणी जाणो, अजान वृक्षाची पाणी जाणो, अजान वृक्षाची पाणी जाणो, अजान वृक्षाची पाणी जाणो. अनुष्ठान भक्तोनी करील अनुष्ठान, भक्तोनी करील अनुष्ठान, भक्तोनी करील अनुष्ठान. त्याची
येथे संशय नाही, येथे संशय नाही. ज्ञानेश्वरी तीन सप्तके ज्ञानेश्वरी तीन सप्तके संशय नाही, ज्ञानेश्वरी तीन सप्तके अजान वृक्षाची पाने जान, जो भक्षुनी करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. अजान वृक्ष हा सर्वसामान्य वृक्ष नाही बरं का. अजान शब्दाचा अर्थच असा आहे काय, ज्याचा कधीच नाश होत नाही तो अजान, ज्याचा कधीच नाश होत नाही तो अजान वृक्ष. मग या अजान वृक्षाचं काय सामर्थ्य आहे, अजान वृक्षाचं काय सामर्थ्य आहे. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली कोणत्या युगामध्ये, त्रेता युगामध्ये, त्यावेळेस ती शक्ती लागल्यानंतर कोणी आणली होती ती अजान वृक्षाची मुळी कोणती आणली होती ते, संजीवनीचं काय औषध आणलं होतं. पण ते त्रेता युगामध्ये ते औषध आणल्यानंतर, ती मुळे आणल्यानंतर, त्यावेळेस ते लक्ष्मणाला दिल्यानंतर त्यावेळेस त्यांचा आजार बरा झाला. कधी झाला तो त्रेता युगामध्ये झाला. त्रेता युग होऊन गेला त्या कालखंडामध्ये. पण आज आता लगेच जो कोणी या अजान वृक्षाच्या झाडाखाली जो कोणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथाचं पारायण करील त्याला ज्ञानच प्राप्त होईल, येथे संशय घ्यायचा नाही. येथे जो कोणी तिथं पारायण करील तो सर्वसामान्य नव्हे. ज्ञान होय मुडा ती मूर्ख त्या दगडा, कितीही अज्ञानी असू द्या. आत्ताच आमचा सप्ताह आटोपला बरं का माऊलीच्या मंदिरामध्ये. एक महिला आताही अशी आहेत, त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या आणि तिला 12 खडी वाचता येत नाही, आताही आहे. पण त्या महिलेनं 108 पारायण ज्ञानेश्वरीचे केले. अगोदर एक अक्षर वाचन केलं, एक आता आहेत बरं का, एक अक्षर वाचलं आणि ते वाचून ती ज्ञानेश्वरी चांगली बसवली आणि त्याच्यानंतर 108 पारायण केले. आताही करत आहे, आताही करते ती. घर सगळं सोडून दिलं ज्ञानेश्वरी, तिथं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. ते म्हणते 108 पारायण करायचे. आता याचे गाथ्याचे चालले आहेत, हे चालले आहेत. त्याच्यानंतर अमृतानुभव करायचा आहे. सतत ते प्रदक्षिणा तेच करते. एकच टाइम जेवण करते, एक टाइमात एकच पोळी खाते, बाकीचं जास्त जेवण पण नाही. पण अशी तरतरी आहे. अंध लोक आहेत ज्ञानेश्वरी पाठ माऊलीच्या मंदिरामध्ये बसणारे, हे सर्वसामान्य आंधळ्या लोकांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. मी म्हणतो ते आंधळे नाही, जे डोळे असून जे ज्ञानेश्वरी पारायण करत नाही ते आंधळे आहेत. मामासाहेब दांडेकर सांगायचे त्यांच्या ग्रंथातलं मी ऐकलं मोठ्या महात्म्यांचं, ज्याने ज्ञानेश्वरी पारायण केलं नाही तो तसाच मेला, तर मनुष्य म्हणून मेलाच नाही. मामासाहेब दांडेकर मोठ्या महात्म्यांचं वाक्य ऐकलं संस्थेमध्ये. मला सांगण्याचं तात्पर्य, मग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वसामान्य ग्रंथ नव्हे. ज्यावेळेस ह्या अजान वृक्षाच्या झाडाखाली जो कोणी पारायण करील त्याला ज्ञानच प्राप्त होईल. नाथ महाराज सांगतात येथे संशयच घ्यायचा नाही त्याला. बरं, ही ज्ञानेश्वरीचं काम असं काय तुम्ही आम्ही नाही लिखाण केलेलं. मग ज्या वेळेस माऊली ज्ञानोबरांनी प्रेताकडनं ही ज्ञानेश्वरी लिखाण करून घेतलेली आहे. सच्चिदानंद बाबा त्यांच्याकडनं लिहून घेतली. कसं लिखाण केलं आहे, ज्या वेळेस सच्चिदानंद बाबा वारले, त्या वारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंत्ययात्रा इथे निघाली. थोडक्यात सांगतो, निघाल्यानंतर त्यावेळेस कालखंडात अशी प्रथा होती, पती गेल्यानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. मग यांची अंत्ययात्रा निघाल्यानंतर तेवढ्यामध्ये समोरून निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई या 4 भावंडांची दिंडी आली. पण यांच्या पत्नीला वाटलं असंही सती जायचं आहे तसंही जायचं आहे. मग जाताना कमीत कमी संतांच्या चरणावरती दर्शन करून मग तरी जावं.
तेवढ्यामध्ये माऊली ज्ञानोबराय तुकोबराय आपले निवृत्तीनाथ दादा ते आले आणि चरणावरती दंडवत घातलं आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. काय दिला? सौभाग्यवती भव. मग ही ना दर्शन घेतलं आणि ती हसायला लागली. म्हटलं काय झालं हसायला? हा तू काय सुकण्यातून आली का काय? म्हटले नाही नाही नाही. म्हणले हसायला झालं काय? म्हटले नाही नाही नाही. म्हटलं मग काय झालं? म्हणे तुम्ही जो आशीर्वाद मला दिला तो या जन्माचा दिला की पुढच्या जन्माचा दिला? माऊली ज्ञानोबराय म्हटले ह्या जन्माचा दिला. मग ही म्हटली तुम्ही ह्या जन्माचा दिला आशीर्वाद सौभाग्यवती भव. मग ते जे प्रेत चाललंय ना ते माझ्या पतीचं आहे. मग तुम्ही नेमकी तुमचा आशीर्वाद खोटा तर होणार नाही. माऊली ज्ञानोबराय म्हटले एकदा की आशीर्वाद दिला पुन्हा तो माग होत नसतो. म्हटले कोण आहेत? म्हटले माझे पती आहेत. ठेवा खाली. म्हटले नाव काय? सच्चिदानंद. अरे जे आमच्या भगवान परमात्मे सच्चित आनंद असणारा आमचा भगवान परमात्मा आहे आणि ते स्वतः सच्चिद आनंद आहेत आणि ते मिळले कसं जमेल? सच्चिदानंद बाबांना आवाज दिले. म्हटले बाबा उठा 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 म्हणता म्हणता ते प्रेताडकन उठून उभं राहिलं आणि महाराजांच्या चरणावरती दंडवत घातले. आता म्हटले उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता तू माझं जे काही आयुष्य आहे इथून पुढचं तुमच्या चरणावरती समर्पित करतोय आम्ही. आपलं बायपास होतं सगळंच होतं मूळव्याधय होतं तरी उरले ते हरी संसारा पायी. काय 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 उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि मग त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबा आणि माऊली ज्ञानोबराय कुठं गेले? गोदावरीच्या किनारी. कोणत्या गावात? म्हाळसापूर गावामध्ये गेले. तिथं हे ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. कोणत्या गावात केलं? नेवासा म्हणतात त्याला. पहिलं नाव म्हाळसापूर आहे. तुम्ही म्हणशाल बाबा बिघडले काय 10:30 नंतर? नाही 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 नाही. त्याचं पहिलं नाव नेवासाचं म्हाळसापूर आहे गोदावरीच्या तटावरती. आणि मग तिथं माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगावं आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी लिखाण केले आहे. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. काय 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 त्या ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मग माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपलं ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबरांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लेखन केलं. मग का हो? मग अशी ही ज्ञानेश्वरी ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरांना समाधी घ्यायची होती त्यावेळेस समाधी माऊली ज्ञानोबराय बसल्यानंतर समोर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवण्यात आला आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आजान वृक्षाची ही काठी रोवण्यात आली आणि काठी रोवल्यानंतर वरती फांद्या फुलं फुटले, खाली मुळ्या फुटल्या आणि कालांतराने 300 वर्षांनंतर त्याच काठीची ती मुळी माऊली ज्ञानोबरांच्या कंठाला लागली आणि कंठाला लागल्यानंतर काय झालं तर माऊली ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ माझी समोरच नंदीच्या जवळून एक समाधी आहे आणि त्या समाधीजवळ एक अजान वृक्ष आहे, त्याची मुळी माझ्या कंठाला लागलेले नाथ महाराज तुम्ही तेवढी बाजूला करतात का? नाथ महाराजांच्या स्वप्नात सांगितल्यानंतर नाथ महाराज काही वारकऱ्यांसह आळंदी क्षेत्रात आले पण ते ठिकाणच लवकर सापडाना. पुन्हा नाथ महाराज समाधीस्थ बसले, ध्यानस्थ बसले. पुन्हा माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं सिद्धेश्वराच्या समोर एक नंदी आहेत, नंदीच्या खालून जाण्याची एक वाट आहे, तिथं माझी समाधी आहे. मग नाथ महाराजांनी ती समाधी शोधली, तो आजान वृक्षाची मुळी ती बाजूला केली आणि केल्यानंतर 300 वर्षानंतर माऊली ज्ञानोबरायांनी जो समाधीच्या वेळेस ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवलेला होता ना समोर, तो ग्रंथ नाथ बाबांकडे दिला. किती वर्षानंतर? 300 वर्षानंतर दिला. आणि माऊली ज्ञानोबरायांना सांगितलं, माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं नाथ महाराज हा ग्रंथ आता तुम्ही शुद्ध करा. तो काय अशुद्ध होता का? नाही नाही नाही, अशुद्ध नव्हता, परंतु सांगितलं का म्हणून शेवट ज्ञानेश्वरीच्या अध्यायाच्या पसायदानाच्या खाली नाथ बाबांच्या 5 ओव्यांचं लिखाण आहे आणि ते लिखाण केल्यानंतर तिथून पुढे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथाचा प्रचार प्रसार आपल्याला मिळालेला आहे. किती वर्षानंतर? 300 वर्षानंतर. मग का हो
तुम्ही एवढं ज्ञानेश्वरीचं महत्व सांगतात, मग असं ही ज्ञानेश्वरी नेमकी आपल्या जीवनामध्ये आम्ही जर वाचली तर आम्हाला काय लाभ होईल हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ज्ञानेश्वरी 3 सप्तके, ज्ञानेश्वरी 3 सप्तके, ज्ञानेश्वरी 3 सप्तके, जो श्रवण करील विवेके तो होय ज्ञानी अधिके येथे संशय नाही. ज्ञानेश्वरी 3 सप्तके. मग जो माऊली ज्ञानोबरांनी नाथबाबांकडे हा ग्रंथ दिला आणि तिथून पुढे आपल्या या पृथ्वी तलावरती त्याचा प्रचार प्रसार झाला. मग नाथबाबांपासून खरं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथाचा प्रचार प्रसार झालेला आहे. तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अजून एक होता बरं का, तो दासोपंतांनी लिखाण केलेला होता, अजून वेगळा. मग ज्यावेळेस नाथबाबांनी सप्ताह ठेवला, एक दृष्टांत सांग, नाथबाबांनी सप्ताह ठेवला आणि हे दासोपंत साधू संतांना निमंत्रण द्यायला गेले. आणि दासोपंतांकडे असं होतं, दासोपंत त्यांच्याकडे साक्षात दत्त महाराज त्या ठिकाणी सोंगट्या खेळायला जात होते. आणि सोंगट्या खेळायला जात होते त्यावेळेस नाथ महाराज आले. आणि नाथ महाराज आले द्वारावरती दासोपंतांच्या. आणि तिथं आल्यानंतर म्हटले कोण आले, कुठून आले, म्हटले आमचे मालक घरात आहेत, दासोपंतांना सप्ताहाचं निमंत्रण द्यायला आहे. तो चोपदार आतमध्ये गेला आणि दासोपंतांना सांगितलं कोणीतरी एक साधू महात्मा पैठणहून एकनाथ म्हणून नाव सांगत आहेत आणि ते आपल्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत. मग त्यांना भेटायला बोलवा म्हटले आतमध्ये. आतमध्ये यायला बोलावल्यानंतर साक्षात दत्तप्रभू गायब होऊन गेले. पण दासोपंतांना अहंकार झाला, काय अरे माझ्या बरोबर देव खेळतात, साक्षात दत्त महाराज खेळतात, पण हे काय दुर्भाग्य आहे त्यांचं, हे आल्यानंतर दत्त महाराज गायब होऊन गेले. अरे 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 काय सर्वसामान्य जीवन. पण नाथ महाराजांनी त्यांना निमंत्रण दिलं. दासोपंत म्हटले सप्ताहामध्ये काय काय आहेत, म्हटले पहाटची काकडा आरती आहेत. बरं, मग ज्ञानेश्वरी पारायण आहेत, निवृत्तीनाथ दादांचं पारायण आहेत, हरिपाठ आहेत, कीर्तन आहेत, भजन आहेत. बरं, मग तुम्ही प्रवचन कशावर करणार आहे, म्हटले ज्ञानेश्वरीवरती. कोणाचे आहेत, म्हटले संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, तिच्यावर पारायण करणारे, म्हटले हो करणारे. म्हटले त्यावर करण्यापेक्षा मी सुद्धा 1000 नाही काही ओव्यांचं लिखाण केलेलं आहे त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा, आपलं प्रवचन करा त्याच्यावरती. हे म्हटले आम्ही ते करणार नाही, ज्ञानेश्वरीवरती पारायण. म्हटले असं आहे तरी काय ज्ञानेश्वरीमध्ये, म्हटले येऊन तर बघा. म्हटले माझ्या बरोबर एवढं माझे सेवक आहेत आणि एवढ्यांची व्यवस्था होईल का. नाथ महाराज म्हटले या सगळ्या वारकऱ्यांची व्यवस्था होईल, काळजी करू नका म्हटले. यांना वाटलं हे वजनात आले, सगळीकडे पंक्ती वगैरे बसल्यानंतर एकच जण वाढायला, तिथं एकच जण वाढायला, आणारे इकडे हे शब्दच नव्हते, एक जण वाढायला, पाणी द्यायला, सगळं 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 तिथं वाढायला. आणि हे दासोपंत उठले त्यांच्याकडे गेले. आम्ही दररोजच्या पाळ्या वाटून दिल्या आहे, पंक्ती वाटून दिलेल्या आहे, तरी वाढायची हाल, पंक्ती इकडं वासा तिकडं वासा तरी हाल. मग नेमकी तू आहे आमच्याकडे येतो का, म्हटले कामाला तुला जास्त पगार देतो.
म्हटले इथं किती पगार देतो? म्हटले पगारच नाही. म्हटले मी बिन पगारीन फुल अधिकारी. म्हटले मला पगारच नाही, सेवा करतोय, माझ्याकडे पगार देतो. म्हटले येतो का? हे नाही म्हटले, येणार नाही म्हटले. आता ते काम करणारं कोण होतं? जगाचा मालक होता. मग प्रवचन सुरू झालं. दासोपंतांना वाटलं आता चला आपण जाऊया. आणि जे सभा मंडपातून महाद्वारावरती आले, यांना अहंकार काय? दत्त महाराज माझ्याशी खेळतात आणि बोलतात, एवढा अहंकार झालेला होता. आणि मी आल्यानंतर दत्त महाराज निघून गेले होते यांना भेट द्यायला. त्यावेळेस आल्यानंतर दत्त महाराज दारावरती असे चोपदारकी करत होते. आणि हे दासोपंतांनी पाहिलं, अरे हे तर माझ्याशी खेळताय, बोलताय, राहताय, आणि हे तर चोपदारकी करताय, या ठिकाणी काय भानगड आहे? मग त्यावेळेस पाहिलं, त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले. प्रवचन सुरू झालं. ओम नमोजी आध्या एवढ्या शब्दावरती 8 दिवस प्रवचन चाललं. या दासोपंतांना असं वाटलं ओम वरती आज आटपल, उद्याला आटपल. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 7 दिवस झाले, 8व्या दिवशी काला झाला तरी ओम शब्दावरच प्रवचन चाललेलं आहे. दासोपंत म्हटले अजून वाढवा ना, अजून पुढच्या ओव्या कधी होणार आहे? म्हटले आमचं 8च दिवसाचं बजेट आहे, वर्गणी तेवढीच जमली, 4 जणांकडून मागून आणली, काही ना मागच्या वर्षाची दिली नाही अजून. म्हटले इथलं नाही तिथलं सांगतो मी. मग अजून ते देते नाही, लय मागावं लागतं, इकडं तिकडं काय आता सांगावं तुम्हाला. मग म्हटले एवढंच आमचे बजेट आहे. दासोपंत म्हटले पुढच्या 6 महिन्याचा खर्च मी एकटा करतो, पण पुढचा अर्थ सांगा. आता पुन्हा सप्ताह सुरू झाला आणि पुन्हा ओम नमो जी वरती बोलायला लागले. आद्य शब्दावरती बोलले. 6 महिने त्याच्यावरच झाले. म्हटले ही सप्ताह संपल कधी? म्हटले आपण संपू, पण सप्ताह संपणार, ही ज्ञानेश्वरी संपणार नाही. म्हटले मग कधी कुठपर्यंत राहील ही ज्ञानेश्वरी? जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी. तसं नव्हे, मग जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत. विठ्ठल मग असं या ज्ञानेश्वरीचं नेमके काय त्या ठिकाणी महत्व आहे? जो कोणी या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं आजान वृक्षाच्या झाडाखाली पारायण करील त्याला ज्ञानच प्राप्त होईल, येथे संशय नाही. ज्ञानेश्वरी 3 सप्तके. 3 सप्तके म्हणजे नेमकी काय हो? किती दिवसाचा सप्तक असतो आपला? सप्ताह किती दिवसाचा आहे? मग 3 सप्तके म्हणजे 7 त्रिक किती? 21 दिवस. जो कोणी त्या आळंदी क्षेत्रामध्ये आजान वृक्षाच्या झाडाखाली जो कोणी पारायण करील त्याला ज्ञानच प्राप्त होईल. भले बी जांभाळे देणारे त्यांनाही होईल. अरे तिथं चला ठीक आहे, ते बोलताना ओघात होऊन जातं. जो कोणी 3 दिवस 3 सप्तके. मग ते पारायण कसं करायचे त्याची पद्धत सांगतो. नुसतं पारायण करायचं नाही, मग उपवास व्रत करायचं आहे. आणि 3 सप्तकांमध्ये ते उपवास धरून जो कोणी पारायण करील त्यालाच ते ज्ञान प्राप्त होईल. एवढंच नव्हे, मग ते पारायण करत असताना आजान वृक्षाची पानं जो भक्षण म्हणजे खाऊन पारायण करील त्याला ते ज्ञान प्राप्त होईल. बाबा ते बी नाही, मग असं नव्हे ते. मग ज्या वेळेस मग भूक लागली घेतले पानं तोडून वर मडले घेतले खाऊन पोटभर झाला तट्टन बसला पुन्हा पारायण, ते नव्हे. ज्या वेळेस त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली पारायण करत असताना जे पान आजान वृक्षाचं गळून पडेल तेवढंच पान खाण्याचा अधिकार आहे, तो सुद्धा नाही बाबा. मग आजूबाजूला पानं पडलेले ते सुद्धा नाही. आपण पारायण करत असताना आपला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावरती जेवढं पान पडेल तेवढंच पान खाण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि ते पान खाऊन जो कोणी अनुष्ठान करेल त्यालाच ज्ञान प्राप्त होईल. नाथ महाराज सांगतात येथे संशय नाही. अरे 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 लई जड चाललं का नो बा. मी कीर्तनासाठी आलो बा, टाइमपास करायला आलो नाही. हा येथे संशय नाही. येथे संशय नाही. काय त्या ग्रंथावरती जेवढे पानं पडेल तेवढेच पानं खाण्याचा अधिकार आहे. आणि जो कोणी ते पान खाऊन अनुष्ठान करेल त्यालाच ज्ञान प्राप्त होतं, दुसऱ्याला नव्हे. मग असा हा ज्ञानेश्वरी सारखा 3 सप्तकांमध्ये ज्ञानच होईल यात शंकाच घ्यायची नाही.
काय 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 मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं काय? ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख म्हटलेले, अति मूर्ख त्या दगडाला, त्याला ज्ञानच प्राप्त होईल. मग ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करील विवेके तो होय ज्ञानी अधिके येथे संशय नाही. असं या आळंदी क्षेत्रामध्ये जो कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करेल ना त्याला ज्ञान प्राप्त होईल. मग आळंदी क्षेत्रामध्ये अजून काय आहे तर आळंदी क्षेत्रामध्ये जो कोणी महत्व सांगतो, इंद्रायणीमध्ये स्नान करेल त्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती आहे. मनकर्णिकेमध्ये जो स्नान करेल त्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती आहे. जो कोणी भागीरथीमध्ये स्नान करेल त्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती आहे. मग या तिन्हींचा संगम आहे. आळंदीला गेले का नाही तुम्ही? गेले का पण आळंदीला? हा, जाऊन आले. जाऊन आले. हा, जाऊन आले, परत आले, पुन्हा गेलेच नाही, फक्त आळंदीला गेले. वा, गेले का नाही तुम्ही? गेले का नाही आळंदीला? आळंदीला गेले का नाही? कोण कोण नाही गेलं त्यांनी वर बोट करा. तुम्ही गेलेच नाही, धन्य आहे. तुमच्यात कोण नाही गेलं अजून आळंदीला? हा, सगळे गेलेले नाही? नाही, सगळे गेलेले आळंदीला. सगळे तेवढेच गेलेले नाही आळंदीला. सगळे गेलेले आहेत आळंदीला. ऐका, इंद्रायणीचं स्नान केलं की नाही? आता केलं की नाही? होतं म्हणत चला, केलं असेल तर हो म्हणा. भागीरथीचं स्नान केलं, मनकर्णिकेचं स्नान केलं. या तिन्हींचा संगम आहे. कुठे सांगता येईल? हा, आता तुमचं आपलं वास्तव्यच तिडलंय. तुमच्यात कोणाला सांगता येईल? आळंदीला गेले ना तुम्ही? मग मला सांग, नेमकी गेले तुम्ही? आळंदीला गेले पण पुन्हा आले. चला ठीक आहे, तुमच्यात तीच बरं. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा आले तुम्ही असं कण्याला. अरे आळंदीला गेले पण तुम्ही नेमकी गेले तिथं जाऊन काय केलं? पैशांचा नाश केला, इकडून तिकडून फिरून आले, लय उशीर झाला, घेतले 2 वडे पाव खाऊन चालले, आले घरी. नाही नाही, तसं नाही. आळंदीला जायचं क्षेत्रात ना, तिथं गेल्यानंतर आपलं जीवन आणि ती वेळ व्यर्थ व्हायला घालू नका. वेळ व्हायला घालू नका. तो टाइमपास म्हणून आपण जायचं नाही. आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला पाहिजेत ना. इथं जरी आलो ना तरी आपण दररोज माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन झालं पाहिजे. इथं जरी आलो ना, पांडुरंगाचं, तुकोबरायांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. साक्षात आपण इथं असून माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवरती मस्तक ठेवत आहे असा भाव ज्यावेळेस निर्माण होईल ना त्यावेळेस खरंच माऊलींचं दर्शन इथं सुद्धा होईल. इथं सुद्धा होईल. ऐका ऐका, मनकर्णिका, भागीरथी आणि इंद्रायणी ह्या तिन्हींचा संगम आहे. इंद्रायणीचा जो घाट आहे ना मंदिराजवळचा, तिथं एक छोटं कुंड आहेत ना, त्या कुंडावरती ह्या तिन्हींचा संगम आहे. जा पुन्हा, आता इथून पुढे खरोखर जा. आता इथून पुढे जा आणि त्या संगमावरती, तिथं घाटावरतीच आहेत बांधलेले दगडाने, असं छोटं कुंड आहे. जोग महाराजांच्या समाधीच्या खाली आहे तिथं घाटावरती. ती ह्या कुंडावरती, मी नाही सांगत, नाथ महाराज सांगतायत, या कुंडावरती जो कोणी स्नान करील त्याला मोक्षच प्राप्त होईल असं हे 3ऱ्या चरणात सांगतात. मणिकर्णिका भागीरथी, मणिकर्णिका भागीरथी, मणिकर्णिका भागीरथी, मणिकर्णिका भागीरथी. इंद्रायणीचे स्नान करते, इंद्रायणीचे स्नान करते, इंद्रायणीचे स्नान करते, इंद्रायणीचे स्नान करते. मोक्षपदासे जाते येथे संशय नाही. ज्ञानेश्वरी 3 सप्तके, ज्ञानेश्वरी 3 सप्तके. मोक्षपदा जाती येथे संशय नाही.
ज्ञानेश्वरी दिन संकटे अरे म्हणायला जरा अवघडच जात नाही का चौचरणाचा आहे मन कर्णिका भागीरथी इंद्राणीचे जे स्नान करते ते मोक्षपदासी जाती येथे संशय नाही संशयच घ्यायचा नाही ते मोक्षपदालाच जातात नाथ महाराज सांगतात येथे संशय नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आळंदी पंढरपूरची त्र्यंबकेश्वरची पैठणची वारी करा आणि जीवन मनुष्य जीवन प्राप्त झालं ना आपण काय करा आपलं जीवन हे भजनामध्येच घालवा इतरत्र व्यर्थ वाया घालवू नका संसार करणं पाप नाही पण संसारात राहून भगवंताला विसरणं मात्र पाप आहे काय काय लक्षात येत आहे ना संसार करणं पाप नाही पण संसारात राहून भगवंताला जो विसरणं मात्र पाप आहे कारण धन्य ते संसारी सांगितले कोणते धन्य ते संसारी ज्यांच्या घरामध्ये साधू संतांचं येणं जाणं आहे ज्यांच्या घरामध्ये अतिथीचं स्वागत होतं ते धन्य संसारी आहे ज्यांच्या घरामध्ये येणारे पती पत्नी जे आहे ते मृदू म्हणजे चांगले बोलतात ते धन्य संसारी आहे ज्यांच्या घरामध्ये मुलं हे संस्कारित आहेत ते धन्य संसारी सांगितलेले आहे कारण या तुमच्याच आश्रमांवरती ब्रह्मचर्य वानप्रस्थ संन्यास आश्रम चालत असतात आणि पण धन्य ते कोण सांगितलेले आहे ज्यांच्या घरामध्ये अतिथीचं स्वागत होतं ना ते धन्य संसारी सांगितलेले आहेत इतरत्र नव्हे एकदा असं झाला प्रसंग थोडं भजन करा मग सांगतो विठ्ठल हो एकदा नारद मुनी एका रस्त्याने चालले आणि मधल्या शेताच्या रोडने असे चालले आणि एक 75 वर्षाचा म्हातारा दुपारच्या वेळी 4 बैलाचा नांगर सोडून त्या ठिकाणी बसलेला होता नांगरणी झाली लिंबाच्या झाडाखाली बैलांना बांधलं चारा टाकला आणि त्यांनी डबा काढला आणि जेवण केलं पाणी पिऊन बसला आणि बसल्यानंतर नारद मुनी भजन करत 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 त्या ठिकाणी चाललं ऊन झालं म्हणून तिथं बसावं त्या म्हाताऱ्याजवळ जाऊन बसले नारदाने विचारलं म्हटले काय चाललंय शेती नांगरायचं काम चाललं असं तसं तो म्हातारा बोलला म्हटले तुमचं वय किती म्हटले 75 वर्षाचं आहे नारद मुनींनी हात जोडले म्हटले बाबा आता तुमचे थोडे दिवस राहिले मग तुम्ही निवृत्तीनाथ गाथा पारायण तरी करा सप्ताह चालू म्हटले नाही शेती नांगरायची वय थोडं राहिलं तुमच्या जीवनाचा उद्धार करा भजन कीर्तन ऐका श्रवण करा हरिपाठ घ्या नामचिंतन करा तुमच्या जीवनाचा उद्धार होईल थोडे दिवस राहिले नारद मुनी तो म्हातारा म्हटला महाराज काय माझ्या पोरांची शेती मी चांगली प्रगतिशील करील आणि तेव्हा आळंदी पंढरपूरची वारी करेल कोण म्हटला 75 वर्षाचा चिरंजीव आपला म्हातारा तो म्हटला मी माझ्या पोरांची शेती चांगली प्रगतिशील करील संसार ज्वाराना करील मग मी आळंदी पंढरपूरची वारी करील नारद मुनींनी हात जोडले म्हटले नाही रे दिवस थोडे राहिले कालांतराने तो म्हातारा मेला आणि मेल्यानंतर नारद मुनी तिथून तर निघून गेलेले होते आणि तो म्हातारा मेल्यानंतर त्या म्हाताऱ्याला पुढचा जन्म बैलाचा मिळाला आणि बैलाचा मिळाल्यानंतर लक्षात ठेवा बैलाचा जन्म मिळाला पण तो आला कुठं नागरायला पोरांच्याच घरी आला पोरांनी नागराला झोपला तो म्हातारा बैल नागर मेलेला तो दुसऱ्या जन्मातला म्हातारा नांगराला झोपला चापकाने मारला आणि त्याला बैल झालं नांगरनं झालं आणि त्याच्या मुलानं काय केलं ते बैल त्या जागेवरती बांधला तो बैल तिथं बांधला त्याने भाकर सोडली खाली जेवण झालं बसलं आणि तेवढ्यामध्ये नारद मुनींची कालांतराने त्याच रस्त्याने आले नारद मुनींना वाटलं हा म्हातारा मेला की हाय काय जाताना भेटून तरी जाऊ मुलाला विचारावं तिथं गेला जवळ म्हटले राम राम नमस्कार झाला आणि बसले तिथं बसल्यानंतर आता ह्या बैलानं काही पाहावा ना त्या बैलाने शिंग मारायला सुरुवात केली कोणत्या त्या बैलाचं म्हणतोय मी त्या बैलानं मग नारद मुनींनी ओळखला हा दुसरा तिसरा कोणी नाही तो म्हातारा याचाच बाप आहे हा मेला पण बैल म्हणून जन्माला आला आणि बैलाजवळ गेले कोणत्या बैलाजवळ त्या बैलाजवळ गेले बैलाला म्हटले का रे मी तुला म्हणत होतो ना माणसाचा जन्म आहे तोपर्यंत तू भजन कीर्तन नामचिंतन कर अन्नदान कर आता केलं नाही सगळं आवरून ठेवलं आणि मेला बैलाच्या जन्मात आला का नाही तुला आता किती चापकाचे फटके खावा लागतात नांगरावं लागतं तुला उन्हात आणायचं पळावं लागतं त्या बैलाला मानववाणी झाली फुटली आणि तो बैल म्हटला
महाराज तुम्ही काय सांगताय, मी जरी बैल म्हणून जन्माला आलो पण शेती कोणाची नांगरतोय? कोण म्हटलं? तो बैल म्हटला. मी शेती कोणाची नांगरतोय म्हटले? माझ्याच पोरांचे नांगरतोय. नारद मुनींनी हात जोडले पुढे निघाले. कालांतराने तो बैल मेला. कोणता बैल हे ध्यानात ठेवा. तो बैल मेला आणि मेल्यानंतर तो बैल दुसऱ्या जन्मात आला कुत्र्याच्या रूपामध्ये. आणि कुत्र्याच्या रूपामध्ये आल्यानंतर त्या पोरांचंच घर राखायला ते बैल कुत्र आलं. कोणतं? ते कुत्र. त्या ठिकाणी ते घर राखायला आलं आणि घर राखायला आल्यानं कालांतराने नारद मुनीचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि त्या घराजवळून चाललं ते कुत्र भुकायला लागलं. कोणतं? ते कुत्र नारद मुनींवरती भुकायला लागलं. नारद मुनींनी ओळखलं, अरे हा म्हातारा होता, बैल झाला आणि बैलाच्या जन्मातून कुत्र्याच्या जन्मात आला तरी भुकतोय. नारद मुनी त्या कुत्र्याजवळ गेले. असे बरेच कुत्रे भुकत राहतात, पण नारद मुनी त्या कुत्र्याजवळ गेले आणि गेल्यानंतर काय म्हटले, तुला म्हटलं होतं ना माणसाचा जन्म आहे तोपर्यंत भजन कीर्तन कर, तू केलं नाही. आता बैलानंतर कुत्र्याचा जन्म मिळाला का नाही? या कुत्र्याला मानववाणी फुटली. ते कुत्र म्हटलं, महाराज काय बोलताय तुम्ही? मी जरी कुत्र्याच्या जन्मात आलो पण घर कोणाचं राखतोय? माझ्याच पोरांचं घर राखतो का? हे घर कोण बांधलंय? म्हटले मी बांधलेलं या पठ्ठ्यानं. कोण म्हणतं? ते कुत्र. ते कुत्र. हे घर कोणी बांधलेलं? म्हटलं मीच बांधतोय. नारद मुनी म्हणते, आता तुला कुत्र्याचा जन्म मिळाला. मालक टाकल तेव्हा पाणी मिळतं, भाकर मिळते, तुझे किती हाल आहे. पण हे म्हणतं मी घर राखितो का नाही? तर ते कालांतराने ते कुत्रा मेला आणि मेल्यानंतर समोर एक असा नाला होता, नाला ओढा, आणि त्याच्यामध्ये एक बीळ होतं. हे कुत्र मेल्यानंतर हे कुत्र्याचा झाला साप. सर्प म्हणून जन्माला आला. उन्हाळ्याचे दिवस होते, अति गरम व्हायला लागला. आता काय करावं? या सर्पाला असं वाटलं, अरे अरे लय जाम झालो आता आपण. मग आपण बांधलेलं हे घर आहे, कमीत कमी मोरीचं जे पाणी निघायचं बाथरूमचं त्या गारव्याला तरी जाऊन लपू. हा पठ्ठ्या वजनात बाहेर निघाला, त्या बिळातून घरासमोरून चालला आणि हे पाहिलं नातवांना. जे आवाज सुरुवात केली, साप 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 साप, ते पोरण नातवांनी काही बाकीचा हळद कुंकून बोका नाही आणला त्यांनी. या 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 असं नाही केलं. काठ्या घेतल्या, दाना दाना दाना. हो, एवढं जोरात मारलं, एवढं जोरात मारलं, तो साप जाग्यावर मिळाला. मला सांगायचं तात्पर्य असं होतं की त्या म्हाताऱ्याचं काही जन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून साप झाल्यानंतर तिसऱ्या पिढीत नातवानं पोरांना मारलं. आता तसं नव्हे. आता लगेच नमस्कार, थोड्या वेळेत तुम्हाला चमत्कार. काय लगेच पोरं फटकून काढतात, ते जन्म सुद्धा लागू देत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य त्या म्हाताऱ्याचं नाही सांगितलं. मग जो परमार्थ करत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, गाथा वाचत नाही, निवृत्तीनाथ दादांचं गाथेचं पारायण करत नाही, हरिपाठ म्हणत नाही, नामचिंतन करत नाही, त्याची सुद्धा गती हीच होईल. म्हणून आपली ही गती होऊ नये म्हणून प्रत्येकाला हात जोडून आहेत. आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहेत ना, मग त्याला एकच उपाय आहे, फक्त आपला उद्धार होणार आहे तो भजनाने. मग तुम्ही म्हणशाल ते भजन कसं करावं? मी सांगतो, तसं केलं तर निश्चित उद्धार होईल. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हाताने टाळी वाजवा, हाताने टाळी वाजवा. हात असेल, मुख असेल, मुखाने भजन करा.
टाळी वाजवायची. हनुमान मुखाने बजावं. भगवान कुमार भगवान कुमार भगवान आणि दर्शन केल्यानंतर त्याला सुद्धा मोक्षाचीच प्राप्ती आहे. नाथ महाराज सांगतात, येथे संशय नाही. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीसी करी नमस्कार, तो पावे मोक्ष पैसार. येथे संशय नाही. माऊली ज्ञानोबरांच्या समाधीचं इथं बसून जरी आपण स्मरण केलं, सुवर्ण पिंपळाचं जरी आपण या ठिकाणी बसून दर्शन केलं, सिद्धेश्वराचं इथून जरी आपण दर्शन केलं तरी सुद्धा नाथ नाही. अजून काय सांगावं, आळंदी क्षेत्रामध्ये आहे. नाथ महाराज सांगतात शेवटच्या चरणा, येथेची वृक्ष पाषाण, येथेचे वृक्ष पाषाण, येथेची वृक्ष पाषाण, येथेची वृक्ष पाषाण, ते देवरा जनार्दन येथे संशय नाही, येथे संशय नाही, येथे संशय नाही. संशय नाही. ज्ञानेश्वरी तीन सप्तके, ज्ञानेश्वरी तीन जो श्रवण करील विवेके, जो श्रवण करील विवेके, जो श्रवण करील विवेके, जो श्रवण करील विवेके, ज्ञानाधिके, तो होय ज्ञानाधिके, तो होय ज्ञानाधिके, तो होय ज्ञानाधिके. येथे संशय नाही, येथे संशय नाही.
गुरु बिन सत येथेच वृक्ष पाषाण ते अवघे देव जाण म्हणे एका जनार्दन येथे संशय नाही. आळंदी क्षेत्रामध्ये असणारे सर्व काय असेल, वृक्ष असेल, पाषाण असेल, जेही काय असेल ते सर्वचे सर्व देव आहेत. मी सांगत नाहीत, नाथ महाराज सांगतात येथे संशय नाही. आता आळंदी क्षेत्रामध्ये भरपूर महात्म्य सांगण्यासारखं आहे. 108 तीर्थ कसे, अजून 84 सिद्ध कसे आहेत, ते कुठं राहतात, काय करतात, सिद्ध भेट काय आहेत, कोणते कोणते आहेत. 84 सिद्ध आहेत. थोडक्यात 10-5 सांगतो, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. कविशानंद, वाघानंद, शब्दानंद, गोचरानंद, अशितोगानंद, बटुकानंद, बटीनंद, अजमातनंद, गुप्तानंद, चंडानाथ, क्रोधानंद, महेंद्रानंद, विभीषणानंद, दिव्यानंद असे अनेक 84 सिद्ध आहेत. आता वेळ कमी असल्या कारणाने तर 84ची यादी पूर्ण सांगितलेली असते. 84 सिद्ध, हे सिद्ध बेटामध्ये राहतात, पण यांचं आपण फक्त म्हणतो 84 सिद्धांचा सिद्ध बेटी. पण ते 84 सिद्ध नेमके आहे कोण? आजही आळंदी क्षेत्रामध्ये हे 84 सिद्ध अदृश्य रूपाने ते आजही आळंदीत आहेत, परंतु आपली दृष्टी त्या मापाची नसल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. नाहीतर आजही ते 84 सिद्ध आजही अदृश्य रूपाने, दृश्य रूपाने ते आजही आहेत. कविशानंद, वाघानंद, शब्दानंद, गोचरानंद, अशितोगानंद, बटुकानंद, वटीनंद, अजमातनंद, गुप्तानंद असे अनेक सिद्ध त्या ठिकाणी आहेत. अशा या 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा आहे आणि त्या ठिकाणचं दगड पाषाण हे सर्वची सर्व देवता आहेत. हे नाथ महाराज सांगत, मी सांगत नाही. जेवढं काही सांगितलेले आहे ते संतांनी सांगितलेले आहेत. जे काही ग्रहण ज्ञान मी या ठिकाणी सांगितलेले आहेत ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं आहेत. येथे संशय नाही. जे काही चुकलो असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. येथे सुद्धा संशय नाही. ज्ञानेश्वर माऊली